नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा राज्य सरकारच्या माध्यमातून 8व्या हप्त्याला उशीर का होतोय याची संभाव्य कारण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण पाहायला सुरुवात केलेली आहे योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनल. आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. पहा मित्रांनो, या योजनेचा 8वा हप्ता आता येणार आहे आणि मुख्यतः पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे ठराविक कालावधीमध्ये हप्ता वितरित करण्यात येत असतो. परंतु यावेळी प्रशासकीय आणि तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया मंदावल्याची दिसत आहे. मुख्यतः आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना हप्ता मिळत असतो. प्रशासकीय कार्य आणि प्रशासकीय तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया मंदावलेली आपल्याला दिसून येत आहे. प्रमुख कारण हेच आहे की अद्यापही जी प्रशासकीय जी तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया मंदावलेली आहे. दुसरं म्हणजे एकीकडे आपण जर पाहिलं तर मुख्य कारणामुळे काय पुढील मुद्दे चर्चेत आलेले आहेत. या चर्चेच्या माध्यमातून आपण हे प्रश्न नमो शेतकरी योजनेचा सोडूत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पाहायला सुरुवात केलेली आहे योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनल. मुख्यतः पाहिलं तर आता जिल्हा परिषद निवडणुकामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झालेला आहे. दुसरीकडे पाहिलं तर निवडणूक आचारसंहितेमुळे निधी वितरणास तात्पुरता विलंब. आता सर्वांना माहीत आहे निवडणूक परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि निवडणूक आचारसंहितेमुळे निधी वितरणाला थोडा तात्पुरता विलंब झालेला आहे. मुख्यतः पाहिजे तर लाभार्थी यादी पडताळणी डेटा प्रक्रियेत करणं चालू आहे. बँक डीबीटी प्रणाली तांत्रिक तपासण्या चालू आहे. त्यामुळं या कायमचा हप्ता थांबवला नसून तात्पुरता उशीर झाल्याचा शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीची ही मुख्य कारणं आहेत. मुख्यतः आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणूक, दुसरं म्हणजे या आचारसंहितेमुळे निधी वितरणात तात्पुरता विलंब, लाभार्थी यादीची पडताळणी आणि डेटा अपडेट करण्याची प्रक्रिया आणि बँक व डीबीटी प्रणालीतील तांत्रिक अडचणी, अशा पद्धतीच्या ही कारणं आहेत.